नमस्कार. मे महिना म्हणजे शाळांना सुट्ट्या, भरपूर आंबे, मोगऱ्याची फुलं, कैरीचं पन्ह आणि थंडगार आईस्क्रीम. त्यात अचानक आलेल्या पावसानं मात्र चांगलाच गोंधळ उडालाय बरं का. अशा ऋतूमध्ये अचानक होणाऱ्या बदलांना आयुर्वेदामध्ये ऋतुविपर्यय असं म्हणतात. बदललेल्या या हवामानाचा परिणाम जसा निसर्गामध्ये जाणवतो तसा तो आपल्या शरीरावर सुद्धा होतो. या ऋतुविपर्यामुळं आपली भूक मंदावणं, सांधेदुखी वाढणं, मायग्रेन, डोकेदुखी, घसादुखी, सर्दी, ताप, खोकला अशा असंख्य तक्रारी घेऊन अनेक पेशंट आपल्याकडे येतात. यासाठी आपण काळजी मात्र घेतली पाहिजे. जेवण हे ताजं, गरम आणि पचायला हलकं असावं. तडस लागेपर्यंत न जेवता भुकेपेक्षा 4 घास कमी खावे आणि पोट हलकं ठेवावं. अंगात उबदार कपडे घालावे. पाणी पिताना गरम प्यावं. तुळस, आले, गवती चहा, ज्येष्ठ मध, पारिजातक, लवंग, दालचिनी यांचा काढा घ्यावा. म्हणजे अचानक पडलेला पाऊस आणि थंडी याचा आपल्याला त्रास होत नाही. निसर्गात होणाऱ्या या बदलांना सामोरे जाताना आयुर्वेदाच्या मदतीने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी नक्की घ्या.